तर मित्रांनो बघा 3 किलोमीटर मुलींचं वनरक्षक भरतीसाठी आपण आता स्टार्ट करणार आहोत। सर्व मुली रेडी झालेल्या आहेत। आपल्या डाव्या साईडला गाडी येते, डाव्या साईडला। आणि मुलांना मागे तुम्ही ट्रोल केले ते आम्हाला की 3 किलोमीटर बरोबर आहे का अंतर आहे, तर ते तुम्हाला स्ट्रावा सुद्धा दाखवणार आहे। बघा स्ट्रावा आपण चालू करणार आहोत। तर आता आपण लगेच सुरुवात करणार। रेडी टाइम, रेडी गर्ल्स, हॉस द जोश, रेडी स्टार्ट। तर टाइम चालू झालेला आहे मित्रांनो। हे बघा आपला स्ट्रावा पण चालू झालेला आहे। हे बघा स्ट्रावा, जे मुलं म्हणतात की टाइम तुम्ही खोटा काढता किंवा अंतर कमी राहतं, तर त्यांच्यासाठी आपण हा स्ट्रावा चालू केलेला आहे। तर बघा आता मुलींकडे घेऊ आपण। हे स्ट्रावा ॲप्स मस्त आहे। स्ट्रावाने तुम्ही कोणताही रेकॉर्ड चेक करू शकता। तर स्ट्रावा ॲप्समध्ये पूर्ण व्यवस्थित दाखवलं जातं। ही मुलगी सोनलचा मागच्या वेळेस 13:47 टाईम आला होता। ही मुलगी पहिली होती मागच्या वेळेस। अनिता लागून ठेव सोनलला। नवीन मुलगी आलेली, हिच्या मागे चालले थोडं पुढे। बरोबर। तर बघा ही नवीन मुलगी आलेली सोनल सोबत धावते सपना। ते मुलीने पण सुरुवातीला स्टार्ट जास्त घेतलेला आहे, त्यामुळे तिचा कदाचित पुढे ती थकू शकते। मस्त धावताय मुली। नाका तोंडाने श्वास घ्यायचंय सर्वांनी, बारीक तोंड उघडं ठेवायचंय, आपल्या डाव्या साईडला धावायचंय। सोनल मस्त धावते। चालले पुढे थोडं, चालले हो तरी पुढे, मग थोडे पुढे येत जाणार। साईड प्लीज। असं मध्ये चालव गाडी, मध्यभागी, म्हणजे त्या पोरी तिकडनं निघून जातील। थांब, स्लो घे आता। एका मुलांना 500 मीटर अंतर झालेलं आहे बघा स्ट्रावामध्ये, आणि टाइम झाला आहे 2 मिनिटं 18 सेकंड। तर आपण स्ट्रावा सुद्धा लावलेला आहे, तुम्हाला टाइम कळेलच। सोनाल पोरगी आहे, मस्त धावते। तिने आता जस्ट 3 डिसेंबरला जी खानदेश मॅरेथॉन झाली आमची जळगावला, आता 3 डिसेंबर 2023ला, त्यामध्ये 10 किलोमीटरला पार्टिसिपेट केलेलं होतं। आणि तिचा काय समथिंग 6-7व्या नंबरला तिचा नंबर आलेला होता। मागच्या वीकला झाली ती मॅरेथॉन, आणि लगेच या वीकला आपण टाइम काढत आहोत वनरक्षक भरतीसाठी। ती मागे बाकीचे ते रुपाली ताईन ते धावतायत। रस्ता थोडा, इथं स्कूल असल्यामुळे इथं रिक्षा वगैरे आहेत, आणि मेरून ट्रॅकचा भाग या मस्त आहे। हळू घे। तर आपण मित्रांनो, तुम्ही जे पडताना ज्या चुका करता त्या चुका तुम्ही बघून घ्या की पडताना आपण काय चुका करतो, स्पीड कसा घ्यायचा सुरुवातीला। साईड प्लीज ब्रदर। तर आपण पडताना काय चुका करतो, स्पीड किती घेतो, सकाळी किती वाजता उठतो, पडायच्या अगोदर काय खातो, तर ते सगळ्या चुका आपण इथं करायचे नाही आहे। हे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तशी सवय करा। एकदा तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये सवय झाली की मग तुम्हाला कॉम्पिटिशनला काहीच त्रास होणार नाही। कारण प्रॅक्टिस त्यालाच म्हणतात की प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सर्व गोष्टीची सवय करायची आहे। फक्त रनिंग करणे हीच प्रॅक्टिस नसते। रनिंग तर करतोच आपण, पण आपण उठतो केव्हा, पाणी केव्हा पितो, आदल्या दिवशी काय खातो, ते खूप महत्त्वाचं असतं। कारण तब्येत सांभाळणं हे खूप महत्त्वाची आहे। तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्ही काही करू शकता।
चला आता 1 किलोमीटरच्या आसपास अंतर होईल आता. हे बघा मुलांना आता 1 किलोमीटर अंतर होणार आहे. 1 किलोमीटर कम्प्लीट 4 मिनिटं 32 सेकंड. 1 किलोमीटर कम्प्लीट. हे बघा मित्रांनो स्ट्रावा 1 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. का ते गुलालवाले कुठे? गुलालवाले गेले का? हा स्लो घे. मधी झाला मधी. हा मधी तिकडनं पूर्वी येते. मस्त धावताय मुली. टाइम छान चालू आहे त्यांचा. चला आणि त्या स्पीड घे. स्लो झाली आहे. असं जर 4.5 पर किलोमीटर गेले तर 13.5 टाइम येईल तुझा. आपल्याला 12चा टाइम काढायचा आहे. स्लो घे स्लो घे स्लो घे. मध्ये घे. हा असं मध्ये. हा असं. हा पोरी पाहिजे 2 अशा. हा अशा चालल्या आता. मस्त धावताय दोघं मुलं मुली. मागे पण त्या मुली येत आहेत. मस्त टाइम चालू आहे. लॉक काय रेचा 06 का 06 अजून 06. मित्रांनो तुम्हाला सांगितलं तुम्ही 1 किलोमीटर झालेलं आहे मुलींचं. आता 1.5 किलोमीटर पासून मागच्या वेळेस जिथून पडालो आपण तेच अंतर आहे. ज्यांना वाटत होतं मागच्या वेळेस की खोटं आहे तर त्यांनी बघून घ्यायचं अंतर आज की खोटं आहे का खरं आहे. याचं नाव काय? अनुराग ना. तुम्हाला जर स्ट्रावा चेक करायचं असेल तर स्ट्रावावर तुम्ही जाऊन अनुराग एनरवार म्हणून या मुलाचं स्ट्रावावर आपण लावलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता. चालले मी सांगितलं तू रिटर्न व्हायचंय. कोणाला आहे ना या मित्रांनो 1380 मीटर झालेलं आहे. 6 मिनिटं 20 सेकंड. हा घे बर घे. चाललं आता आपण 1.5 किलोमीटर थांबणार आहोत. बस बस बस. हा इथं ठेव. तेव्हा मित्रांनो 1.5 किलोमीटर झालेलं. इथं येतो रिटर्न. बरं रिटर्न इथून रिटर्न. कोण इथं ठेव. इथं ठेव मध्ये. इथं ठेव. कोण इथं मध्ये ठेव. हां 1.5 किलोमीटर झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. जेव्हा आपण मागच्या वेळी जिथून रिटर्न झालो तिथून आता रिटर्न होतोय. स्लो घ्या दादा स्लो. हे बघा मुली रिटर्न झालेल्या आहेत. तुम्ही सगळ्या मुली समजा यायचं तुम्ही. येऊ सगळ्या मुली झाल्या जोरात येऊन जाता. कोण घेऊन काही इकडे थांबता. मुलं इकडे येतील ते तिथं का तिकडे येऊन मुलांचा पाहता परत. मुलांना शेवटची मुली रिटर्न झाली की मग तुम्ही रिटर्न व्हायचं. डाय जोरात येऊन जायचं नाही लगेच सोडू ना. हे बघा मुलं येत आहे. चला आपण जाऊया आता मुलींकडे. विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या 1.5 किलोमीटर झालेलं आहे. आता 1.5च्या पुढे आपला टाइम हे चालू होणार आहे. हे बघून घ्या 1.5 किलोमीटर. आता आपण परत होतोय. मुलींना बघू. चला थांबायचं नाही. पडत राहा. ही नरगिस पोरगी आहे. मस्त धावते. हे मुली बाकीच्या मुली जात आहे. चालेल पहिल्या मुलीचं. मुली आली की हळू घ्यायचा आणि लगेच जोरात घ्यायचं. थोडसा 1-2 सेकंद स्लो घ्यायचं होतं. मुलगी मस्त धावते. मस्त आहे. लावून ठेव. मस्त आहे. लावून ठेव. मस्त धावते. नाका तोंडात श्वास घेत राहायचा. बारीक तोंड उघडे ठेवायचंय. चल तेजू स्पीड वाढत राह. तुझ्याकडे आहे स्टॅमिना चांगला. चल तर पुढे ओव्हरटेक मार तेजू. चल हळू. चल मंगला. असं धावताय मुली. हे बाई रुपाली ताई आहे. या ताईचाही मागच्या वेळेस टाईम आलेला होता. यावेळेस थंडी आहे थोडी. त्यामुळे थंडी असल्यामुळे आपला टाइम कमी जास्त होत असतो. मस्त आहे. धावत राहा. चल बारेला. हळूहळू स्पीड वाढत राहा. आता 2 किलोमीटर झालंय बारेला. चल आता. तर मित्रांनो बघा आता 2 किलोमीटर होण्यात येईल. 2 किलोमीटर 20 मिनिटं बाकी आहे. हे पहा 2 किलोमीटर पूर्ण. 2 किलोमीटर झालेले आहे. 9 मिनिटं 19 सेकंड. ही 2 नंबरची मुलगी धावते.
पहिली मुलगी पुढे गेलेली. चाल जोरात घे. चल सोना स्पीड वाढत राय. सोडायचं नाही. 2 किलोमीटर झालंय. 2 किलोमीटर. ही पहिली मुलगी आता. ही बघा पहिली मुलगी. 900 मीटर बाकी फक्त इथून. 850 मीटर. 850 मीटर बाकी आहे. 850. मस्त जाऊ दे. मध्ये घ्या आपली गाडी. मध्ये घ्या मध्ये घ्या. हा स्लो घे स्लो घे. ज्या गाड्या आहेत त्यांना बाजूला करत राहा. मस्त धावते मुलगी बघा. 10 मिनिटं झालेले. 4 सेकंड. हात खोलत राहा थोडे हात. सातशे मीटर बाकी फक्त. 700 मीटर. अनिता 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 ही अनिता बोरगी आहे. मस्त धावते. 600 मीटर बाकी आहे. स्पीड वाढत राहा. मस्त धावते अनिता. ही मुलगीला आता माझ्या ग्रुपमध्ये येऊन 8 दिवस झालेले. 8 ते 10 दिवस झाले तिला येऊन. अगोदर ते सेल्फ रनिंग करत होते. मस्त धावते मुलगी. सेल्फ रनिंग करताना बी मस्त धावत होती. आता आमच्या ग्रुपमध्ये आलेली आहे. तर बघू इथं काय टाईम येतोय आज. हे पहा मुलांना असं स्टेप ठेवायची आहे. तुम्ही जास्त जंपिंग करताना जंपिंगनं बॉडी थकते. तर जंपिंगनं बॉडी थकल्यामुळे तुम्ही टाईम कव्हर होत नाही. असं खालच्या खाली पाय चालवायचे चांगले. पहा ती मुलगी मस्त चालवते. पाय वगैरे खालच्या खाली चालवते. म्हणजे जास्त जंपिंग न करत नाही ती. म्हणून जंपिंग नाही करत बॉडी थकत नाही आहे. 400 मीटर बाकी फक्त. 370 मीटर बाकी आहे. 350 मीटर बाकी आहे. चालले चालले. अरे डाव्या साईडला. गाडी आली. रिक्षा आली. रिक्षा आली. रिक्षा आली. तुम्ही अपलोड नाही करणार आहे ना. हे बघा मुलांनो 250 मीटर बाकी फक्त आता. 250 मीटर. चल मस्त आहे. चल चल चल. 12 मिनिटं किती झाले टाईम. 12:21 टाईम झालेला आहे. हे बघा टाईम पण झाले 12:25. 200 मीटर फक्त. स्पीड घे. 12:31 झाले. 12:30. डाव्या साईडला. डाव्या साईडला. गाडी साईडला घे आपली. ए 1240. चल चल जोरात घ्या आता. चला बस स्पॉटर झाला डायरेक्ट. हे बघा मित्रांनो 2:92 2:93 296 97 98 99 3. हे बघा मित्रांनो बरोबर स्टार्ट किती केलं होतं तिथं आपला 3 किलोमीटर झालेलं आहे. आणि ही पहिली मुलगी आलेली आहे 13-16 मिनिटं 16 सेकंड मध्ये पहिली मुलगी आलेली आहे. दुसरी मुलगी दूर दिसते मला अजून. थंड वातावरण. थंडीमुळे थंड वातावरण असल्यामुळे टाइम एवढा आलेला नाही आहे. हे 3 किलोमीटर झालेलं आपण आता स्टॉप केलेलं आहे. 13:38 मिनिटावर स्टॉप केलं. घड्याळ सांगा आता. टाइम सांग मला टाइम. हे दुसरी मुली आली आहे 12:52. काढ बाहेर. सॉरी 13:52 सॉरी 12:52 म्हटलं गेलं माझ्याकडून. 13:52 टाइम आलेला आहे मुलीचा. मागच्या वेळेस 13:47 या मुलीचा टाइम आलेला होता. आता थंड वातावरण असल्यामुळे या मुलीचा टाइम वाढून गेलेला आहे. म्हणून मित्रांनो थंडीमध्ये कधी आपला टाइम हा वाढून जातो. म्हणून काय करायचं आहे पहिले बॉडी चांगली ट्रेस करायची. आपल्याला ट्रेस करायची. वॉर्मअप प्रॉपर करायचं आहे. आणि
बॉडी गरम चांगली करायची आहे. 14:26 14:26 टाइम आलेला आहे ताईचा. या ताईचा टाइम आता 14:32. चल 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 14:42 14:42 टाइम आलेला आहे मुलींचा. मस्त प्रकारे धावल्या मुली. सोनाली इकडे या मुलीचा पहिला नंबर आला. तर मागच्या वेळेस 13:47, आज 13:52 टाइम आलेला आहे. कारण या मुलीने मागच्या हप्त्यामध्ये जी मॅरेथॉन झाली 10 किलोमीटरची, तर त्या मॅरेथॉन मध्ये तिने पार्टिसिपेट केला होता आणि 6-7 नंबरला तिचा नंबर आलेला होता. म्हणून तिची बॉडी थकली असल्यामुळे तिने यावेळेस टाइम एवढा चांगला 2 सेकंड वरती झाले गेले. 15:14 या मुलीचा टाइम आलेला आहे. 15 मिनिट 14 सेकंड. चल 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 हे पुढे येते अजून स्पीड मध्ये. बघा स्पीड चालू आहे. बघा झूम कसं घेतो बाहेर. बघा झूम या मुलीचा. हे बघा टाइम ही मुलगी मस्त धावते. 15:33 इकडे शाळा असल्यामुळे शाळेचा टाइम झालेला आहे, म्हणून इथं गाड्या भरपूर चालत आहेत. अभिमान तुम्ही तिकडे जा, ते गुलाल घेऊन जा. तिथं या कोण घेऊन जा आणि तिथं स्टार्ट लिहून घ्या. मी आलो लगे थोडं करतो. आलोच थोडं पोरांना बॉडी थोडं कर. ही मुलगी आलेली आहे. 15:57 चल मस्त आहे. 2-3 सेकंड लवकर आली, नाही तर 5 मार्क झाले गेले तुझे. चल चल मस्त टाइम आहे पुन्हा. चल 16:57 चल तरी प्रॉब्लेम आलाय तरी. टाइम आलेला आहे 16:15 16:15 व्हेरी गुड. 16 ज्यादा आला असता तुझा. 16:15 सेकंड वर झाले. ही दीदी आली आहे. 16:26 16:29 16:36 कोणाचा टाइम करत आला विचार कर त्यांना. तिथे मागच्या झाले ते मग त्यांचा इंटरव्ह्यू. हा एक मुलगी येते. चल चल मस्त आहे. फिनिश कर. चल चल जोरात. हे बघा या मुलीचे बन सुटले तरी बी ती पडते. 16:55 हे बघा या मुलीचे बन सुटले तरी ती पडते. तसंच मित्रांनो जर तुमचे कदाचित जर बन वगैरे सुटले, जर आखरी पॉईंट जर असला 200 मीटर, जर काही 100-200 मीटर जर बाकी असलं, तर कधी ते बन बांधण्यासाठी थांबू नका. जेवढं अंतर आहे तेवढं पडत राहा. संदीप काल किती झालं? 14:41 होता. आता 14:31 आला. 10 सेकंद. ही रुपाली ताई आहे. इकडे रुपाली ताई अशी इकडे थोडं. या रुपाली ताईचा टाइम मागच्या वेळेस आला होता. किती आला होता? 14:41 टाइम आला होता. आणि त्या ताईचा आता आज टाइम आलेला आहे 14:31 टाइम आलेला आहे ताईचा. आणि पूनम पाटील पोरगी आहे. या मुलीचा टाइम मागच्या वेळेस आला होता 17:59 टाइम आलेला होता. आणि आता आलेला आज टाइम किती आला आहे? 16:15. हे बघा या मुलीचा टाइम कव्हर झालेला आहे. जर आपलं सातत्य असेल तर टाइम नक्की कव्हर होतो. थंडी होती तरी पण सुद्धा त्यांचा टाइम कव्हर झालेला आहे. बहुत बढ़िया टाइम आ गया है. 15 मिनट के अंदर भी आ जाएगा जल्दी. नाही ये मुलगी आलेली 18:21. तर मित्रांनो तुम्ही बरेच जण म्हणले की याचा खरंच एवढा स्कोर आलेला आहे का नाही, तर तुम्हाला जेव्हा फायनल मिनिट लागणार आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगितलं जाईल की कोणाचा किती स्कोर होता आणि काय खोटं आणि काय खरं आहे. 18:37 चल जोरात घे. ये मुलगी आमंत्रण आले 18:43. या मुलीचा मागच्या वेळेस टाइम आलेला 23 मिनिटं टाइम आलेला या मुलीचा. तर आज तिचा टाइम 18 किती सांगितला? 18 की 37 सांगला ना का ग? या मुलीचा 18 मिनिट समथिंग टाइम आलेला आहे. मागे 23 मिनिट टाइम आला. या मुलीचा डायरेक्ट किती टाइम कव्हर झाला? डायरेक्ट 4.5 मिनिटं टाइम कव्हर केला या दीदीने. कारण तिचं ते फर्स्ट टाइम होती आणि त्या टाइम काढायला आपल्याला 15 दिवस होऊन गेलेले. कोण बाकी अजून? सपना
15 मिनिटाच्या टाइम आलेला आहे त्यांचा 10 मार्क कमी होतील आणि ज्या मुलींचा 15 मिनिटाच्या पुढे गेलेला आहे त्यांचा पर किलोमीटर मिनिटाला 5 मार्क कमी होणार आहे. कोण बाकी अजून चला ते ताई येते वनरक्ष भरती आले बघून घ्या. चल पळ लवकर चल 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 ताई चल 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 वड. बाई मुलगी येते नवीन पोरगी आहे. या मुलीला येऊन ग्रुप मध्ये फक्त 2 ते 3 दिवस झालेले. ही नवीन मुलगी आलेली आहे. फार झुमास मस्त होतं बाय संदीप. या मुली धावते चल 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 चल. टाइम 21 मिनिट 7 सेकंड. आले सगळे. ओके धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र जय खानदेश. सर आमचे संभाजी सर खूप भारी शिकवतात आणि ते फ्रीमध्ये मोफत प्रशिक्षण देतात सर्वांना. आणि मेन म्हणजे ते प्रत्येक लॉंग रन शॉर्ट सर्व प्रकारचे ते आपले एक्सरसाइज वगैरे घेतात. आणि खूप म्हणजे त्यांची अशी प्रॅक्टिस आहे की आमचं खूप टाईम कवर झालेलं आहे. आज पण आमचं टाईम ट्रायल होतं 3 किलोमीटरचं. म्हणजे मी वनरक्षकला आहे तर त्याच्यासाठी ते आमची प्रॅक्टिस घेतात. तर आज माझा टाईम आलेला आहे 13:52. प्लस मी कुसुम्यावरून येते 5 किलोमीटर आणि प्लस जॉब पण करते. आणि सरांमुळे माझा टाईम पण खूप कवर झालेला आहे. म्हणजे संभाजी सर म्हणजे आमचं स्पीड वर्कआउट घेतात, बर्फ वर्कआउट घेतात, तसंच हिल वर्कआउट पण घेतात की त्याच्यामुळे आमची बॉडीला प्रत्येक प्रकारची ती हॅबिट लागायला पाहिजे की कसं पळायला पाहिजे की सिच्युएशन जशी असली ना तसं आपण पळू शकतो. आपल्या कॉम्पिटिशनला लाईक ते हिल वगैरे असलं तरी आपण इझिली पळू शकतो आपली जर प्रॅक्टिस राहिली तर. आणि त्याच्यामुळे आमचं टायमिंग पण खूप कवर झालेलं आहे. धन्यवाद. आणि दादांची मी खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एकदम खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवतात. नमस्कार, माझे नाव शुभांगी पाटील. मी अंमनेरहून आलेली आहे. वनरक्षक भरतीसाठी आलेली आहे. तर दादांचा ग्रुप आहे इथं मोफतमध्ये शिकवता. तर मी जेव्हा फर्स्ट टाईम आली होती तेव्हा माझा टाईम 23 मिनिट होता. म्हणजे 15 दिवसा अगोदर टाईम काढला होता. तेव्हा मी म्हणजे जस्ट आलेली होती इथं दादांच्या ग्रुपमध्ये. तर आता 15 दिवसानंतर माझा टाईम काढला तर माझा टाईम समथिंग 18:30 आलेला आहे. तर दादा एकदम छान उत्तम प्रकारे वर्कआउट घेता. 8 दिवसाचा शेड्यूल असतो. सगळे बर्फाचा वर्कआउट घेता, हिल वर्कआउट घेता. एकदम छान प्रॅक्टिस करून घेता. सकाळी लवकर 5 वाजता बोलवता आणि सगळ्या मुलांकडे लक्ष देता. एकदम छान वर्कआउट घेता. सकाळ संध्याकाळ आम्ही दोघं वेळ प्रॅक्टिस करतो. तर माझा टाईम आता चांगला कवर झालेला आहे. तर आता अजून कवर होईल. दादा ते एकदम छान प्रॅक्टिस करून घेतील आमच्याकडनं. तर धन्यवाद.